मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत आणि या प्रकरणीच मकोकातला आरोपी असणाऱ्या वाल्मिक कराडच्या अनुषंगानं, त्याच्या प्रॉपर्टीच्या अनुषंगानं रोज नवनवीन खुलासे होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये आता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीची एंट्री होऊ शकते. जर ईडीची एंट्री या प्रकरणामध्ये झाली तर मग तपास कशा दिशेने होईल, तपासात काय बदल होईल आणि या प्रकरणामध्ये मुख्य म्हणजे ईडीची एंट्री होऊ शकते का, या विषयावर आज आपण प्रामुख्याने चर्चा करणार आहोत. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ विधिज्ञ आणि पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद पवार आहेत. सर, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा टॉप न्यूज मराठीवर. आणि एकंदरीतच या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर ईडीची एंट्री होऊ शकते अशी चर्चा प्रामुख्याने होताना पाहायला मिळते. मला असं वाटतं का की या प्रकरणामध्ये ईडीची एंट्री होऊ शकते किंवा ईडीची एंट्री होणं गरजेचं आहे? त्यामध्ये असं आहे की संतोष देशमुख यांचा हा खुनाचा प्रकरण याचा आपण जर अभ्यास केला किंवा पाहिलं तर गुन्हा घडला, आरोपी आता अटकेत झालेत, काही फरार आहेत. तपासाला सुरुवात झाली. पहिल्यांदा खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली, नंतर त्या संबंधित आरोपींना मोका लावला. आता मुख्य त्यातला आरोपी जो वाल्मिक कराड आहे त्यालाही मोका लावला. आता मोका लावल्यानंतर मोका कायद्यानुसार ह्या संघटित गुन्हेगारीमधून ह्या आरोपींनी जर अवैधरित्या इल्लिगली काही प्रॉपर्टीज जमा केल्या असतील, गोळा केल्या असतील, तर त्या मोका कायद्यानुसार जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. ती प्रोसेस त्यांची सुरू झाली असेल. आता ह्याच्यामध्ये ईडी येऊ शकते का? तर ईडी आता मोका कायदा हा एका बाजूला म्हणजे त्या केलेल्या संबंधित गुन्ह्याला, त्या गुन्हेगारांना मोका लावला, मोकानुसार सगळ्या मिळकती जप्त होणं हा एक भाग झाला. आणि ईडी म्हणजे काय? तर ईडीची कारवाई म्हणजे ही त्या म्हणजे सोर्स ऑफ इन्कम, कुठल्या पैशातून कुठल्या मिळकती उभ्या केल्यात. आता समजा ज्या काही माहिती आहे, बातम्या येतात, त्या बातम्यानुसार वाल्मिक कराडचा एखादा ड्रायव्हर, साध्या ड्रायव्हरच्या नावावर जर एक 5-10 कोटीची प्रॉपर्टी, अख्खा फ्लोर त्याच्या नावावर, असं काहीतरी बातम्या आल्या होत्या त्या हडपसर साईडला. आता त्याची काहीतरी सेकंड वाईफ तिच्या नावावर अनेक शॉप, दुकानं, मोकळे प्लॉट सापडलेत. तर हे जे काही लोक आहेत यांचं सोर्स ऑफ इन्कम काय होतं? त्यांनी जर सांगितलं त्या ड्रायव्हरनी, नाही माझ्या गावाकडे 100 एकर जमीन होती, मी विकली आणि त्यातनं मला एवढे पैसे आले होते, त्यातले मी 50 एकरच विकली, एवढे पैसे आले होते, खरेदी खत दाखव. त्या खरेदी खात्यातून किती मोबदला मिळाला, इकडं पैसे किती इन्व्हेस्ट केलेत, असा बारीक तपास सगळा त्या ईडीच्या माध्यमातून सुरू होतो. म्हणून ह्या प्रकरणामध्ये मोकाचा एक पार्ट झाला आणि ईडीचं इन्व्हेस्टिगेशन वेगळं. मोकामध्ये पण पोलिसांना अधिकार दिलेत प्रॉपर्टी जप्त करा, आणि ईडीमध्ये मग हीच प्रॉपर्टी परत ईडीचा चार्ज लागू होईल आणि मग गव्हर्नमेंटला टॅक्सेस बुडवणं, खोटी कागदपत्र तयार करणं, कशा पद्धतीने ईडीला फसवलं ही ईडीची इन्क्वायरी सेपरेट होईल. आणि माझ्या माहितीप्रमाणे या केसेसमध्ये, या केस म्हणण्यापेक्षा ह्या लोकांना ऑलरेडी ईडीची नोटीस बजावलेली असं माझी माहिती आहे. सर, जर ईडीची यामध्ये एंट्री झाली तर मग तपास कशा बदलू शकतो का? तपासाची दिशा पूर्ण बदलली जाईल? समजा ईडीची एंट्री झाली तर आता सुरुवात अशी झाली की पहिल्यांदा खंडणीचा गुन्हा, नंतर मोका लावला, आता मोकाच्या अनुषंगाने तपास सुरू झाला. तपासात कोणता अडथळा येत नाही. आता समजा यामध्ये ईडीच्या नोटीस आल्यात, ईडीची कारवाई झाली. ईडी म्हणजे काय? आता समजा आरोपी कुठे आहे, पोलीस कस्टडीमध्ये आहेत, न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत, तर त्या संबंधित आरोपींना जाऊन नोटीस देणे की तुमच्या विरोधात असं असं निष्पन्न होतंय, तुम्ही या गोष्टीचा आम्हाला जबाब द्या. म्हणजे ईडीचा तपास एका बाजूला आणि मोकाचा तपास एका बाजूला, दोन्ही तपास यंत्रणा सेपरेट आहेत, दोन्हीचे ज्युरिडिक्शन वेगळे आहेत, दोन्हींचा कायदा वेगळा आहे. त्यामुळे कुठल्याही कोणाचा तपासाला अडथळे येत नाहीत. जरी आज न्यायालयीन कोठडीमध्ये आरोपी असला, ईडीचं काम काय? फक्त नोटीस देणे. आता नोटीस दिल्यानंतर आरोपी काय करणार? संबंधित त्यांचे कोणी वकील, काउन्सिल असतील किंवा ईडीची अशी नोटीस आली, मग त्यामध्ये चार्टर्ड अकाउंटंट असतील, आमच्यासारखे लॉयर असतील, आमच्या पद्धतीने माहिती घेऊन ईडीला आम्ही उत्तर देणं. आणि तो ईडीचा हा पार्ट वेगळा आहे. पण हा मोकाचा जो गुन्हा लागलाय यावर आता ह्या परिस्थितीमध्ये ईडीच्या तपासाचा कुठलाही अडथळा येणार नाही असं मला वाटतं. मकोकाचा जर गुन्हा दाखल असेल तर तो आरोपी जो आहे तो जामिनासाठी अर्ज करू शकतो का किंवा त्याला जामीन मिळतो का? मोकाचा समजा मोका लावला असेल तर मोका कायद्यामध्ये तपास करण्यासाठी आणि दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना 180 दिवसाचा अवधी दिलेला आहे. जो पूर्वी भारतीय दंडविधान कायद्यामध्ये समजा खुनाचा गुन्हा असला तर त्यामध्ये 90 दिवसाचा पिरियड दिला होता, 14 दिवसाच्या पोलीस कस्टडीत तपासा करता. तर मोकामध्ये ह्या सगळ्या अवधी सगळा वाढवलेला आहे. म्हणून पोलिसांना जवळपास 6 महिने तपास करता येतो. 6 महिन्यामध्ये चार्जशीट दाखल होतं
आणि चार्जशीट दाखल मग बेलची प्रोसेस सुरू होती. त्यामुळे पहिले 6 महिने काहीच होत नाहीत. पण माझ्या माहितीप्रमाणे मॉक्काच्या केसमध्ये किमान 1.5-2 वर्ष तरी, कारण हा सगळा पुरावा, बाकीचे सगळे चार्जशीट, गुन्हेगारांचं वर्तन, आजपर्यंत केलेले गुन्हे, हे सगळं पाहिल्यानंतर 1.5 ते 2 वर्ष तरी जामीन होत नाही. असं जामीन द्यायला असं कुठं कायद्यात लिमिट नाहीये. जर सकृतदर्शनी न्यायालयाला असं वाटलं की सगळं यांनी राजकीय दबावपोटी खोटं केलंय तर तात्काळ जामीन होऊ शकतो. पण जनरली आजपर्यंत पाहिलेलं, भले उद्या त्या केसेस मोकाचे निर्दोष सुटतात, तो भाग वेगळा आहे, पण जामीन होतो, पण त्याला थांबून किमान 1.5-2 वर्ष वेट करून मग जामीन होतो. आमचा नेहमीचा अनुभव आहे. वाल्मिक कराडची परदेशामध्येही काही संपत्ती आहे आणि ती बेहिशेबी आहे अशा चर्चा होत आहेत आता. तर त्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर त्याची चौकशी होऊ शकते का, किंवा या अनुषंगाने त्या संपत्तींची ईडीकडनं तपासणी होऊ शकते का? जसं जसं तपासामध्ये निष्पन्न होईल, पोलीस कोठडीमध्ये असताना, आता सगळे हे पोलीस PC मध्येच आहेत आरोपी, पोलीस कस्टडीमध्ये जे निष्पन्न होतं एकात एक लिंक सापडत जाते. आणि जर तपासात निष्पन्न झालं की संबंधित आरोपींनी किंवा ह्या टोळीने किंवा यांच्या हस्तकांनी बेहिशोबी पैसा कुठल्या तरी देशात कुठल्या अकाउंटवरनं हस्तकामार्फत किंवा अजून बऱ्याच गोष्टी आहेत, हवाला मार्फत कुठं पाठवल्यात का, बेकायदेशीर मिळकती जमा केल्यात का, हे जर निष्पन्न झालं तर 100% ईडीला आणि पोलिसांना तो अधिकार आहे अशा सगळ्या बेकायदेशीर प्रॉपर्ट्या जप्त करायचा, आणि त्या अधिकारानुसार पोलीस करू शकतात. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोललात. आणि एकंदरीतच जर आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये ईडीची एंट्री होऊ शकते का, तपास बदलेल का, किंवा मग मोका मिळाल्यानंतर आरोपीला जामीन मिळतो का, या सगळ्या विषयावर मिलिंद पवार सरांनी अगदी सोप्या भाषेत आपल्या प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहोचवलेली आहे. राजरत्न जोंधळेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.